आणि यानंतर वळूयात पुढील बातमीकडे। एक अत्यंत महत्त्वाची बातमी तामिळनाडूमधून समोर येते। राजकीय भूकंप। विजय यांना रोखण्यासाठी कट्टर प्रतिस्पर्धी डीएमके आणि एआयडीएमके एकत्र येण्याची शक्यता आहे। तामिळनाडूच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते। राज्यात नवीन सरकार स्थापनेसाठी म्हणून कमालीची चुरस निर्माण झालेली आहे। सत्ता संघर्षाच्या या खेळात डीएमके आणि एआयडीएमके यांसारखे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकमेकांशी हात मिळवणी करण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे दोन मोठे पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं कळतंय। शिवाजी शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। शिवाजी, अत्यंत धक्कादायक असंच म्हणावं लागेल। 2019ला जसं काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आली ती आठवण यावी असंच हे दृश्य तामिळनाडूमध्ये। अत्यंत मोठी राजकीय बातमी आहे। आपल्याला माहिती आहे की थलपती विजय सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करतात। त्यांचे आमदारांची संख्या त्यांना तुर्तास 3 ते 4च आमदार कमी पडतात। अशा परिस्थितीमध्ये हा एक मोठा डाव डीएमके लावू शकतो। सूत्रांच्या माहितीनुसार एआयडीएमके आणि डीएमके यांच्यामध्ये एक बातचीत करण्याचे जे सत्र आहे ते सुरू झालेलं आहे की आपण कशा पद्धतीने सत्ता स्थापन करतो। परंतु नंबर गेम हा आपल्याकडे आहे का याची चाचपणी सुरू आहे। कारण सातत्याने आपण पाहतोय की थलपती विजय यांना काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर डीएमके आणि काँग्रेस यांच्यातला दुरावा हा जरा वाढलाय। आणि अशा परिस्थितीमध्ये जर एकूण डीएमके आणि प्लस डीएमके असं जर आपण विचार केला तर 74चा आकडा आहे। त्याच्यामध्ये 5 काँग्रेस आहेत आणि इतर सीपीआय आणि इतर ज्या पार्टी आहेत व्हीसीके असतील या सगळ्यांची मिळून ही 74 आहे। पण जर काँग्रेस बरोबर त्यांचं जर वाद होत असतील जर थलपतीला पाठिंबा दिल्यामुळे तर ती संख्या आणि एआयडीएमकेची संख्या असं जर गणित बघितलं तर थोडा नंबरचा गेम यांच्याकडे सुद्धा फसताना पाहतोय। पण काही जादू किंवा चमत्कार राजकारणात आपण सातत्याने मानतो की असे चमत्कार होत असतात, फोडाफोडी होत असते। अशा परिस्थितीमध्ये याही समीकरणाला टाळता येणार नाही। राजकीय भूकंप हा होऊ शकतो। बिल्कुल, धन्यवाद शिवाजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर तामिळनाडूमध्ये राजकीय भूकंप होऊ शकतो। थलपती विजयला रोखण्यासाठी म्हणून कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र येऊन सत्ता जी आहे ती हातात घेऊ शकतात असंच सध्या तरी दिसतंय।